वेगवेगळ्या प्रकारची मुंजे असतात, त्यांची पण वेगळी शक्ती असते, अच्छा. वेगवेगळी पॉवर असते, वेगवेगळी क्षमता असते. ब्रह्ममुंजा आहे, मरगटिया मुंजा आहे, पिपलास मुंजा आहे, वटचा मुंजा आहे, शमशानचा मुंजा आहे, नंतर जलमुंजा आहे, जंगलमधला मुंजा आहे. मुंजा असतो त्याच्यामध्ये भूतापेक्षा 50 पटीने किंवा 100 पटीने पॉवर जास्त असते. मरगडमध्ये ज्या शक्ती असतात त्यांना दिसत नाही. ते डायरेक्ट जर तुम्ही त्याच्या साधनेसाठी सिद्धीसाठी बसले तर तुम्हाला डायरेक्ट उचलून आपटतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल भोसले. वेलकम बॅक टू आवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज जे आपले गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे गुरुनाथ गोसावी गुरुजी. हे आधी पण आपल्या व्हिडिओमध्ये आलेले, हे पुन्हा आज सेकंड पार्टमध्ये आलेत. आधीचा जो व्हिडिओ होता तो होता अघोरी विद्यावर. आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मुंजावर. मुंजाचे किती प्रकार असतात, त्यांचे काय काय केसेस आहेत, त्यांनी कसे लोकांना मार्गदर्शन केले, कुठले कुठले केसेस सॉल्व्ह केलेत, तर आपण गुरुजींकडून सगळं ऐकून घेऊया. चला मग सुरू करू. नमस्कार गुरुजी. नमस्कार. नमस्कार. जय गुरु आदेश. तुमचा खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या धन्यवाद, व्हिडिओमध्ये धन्यवाद. आलेत. हा सेकंड पार्ट आहे गाईज, हे पुन्हा आलेत आपल्या व्हिडिओमध्ये. आजचा टॉपिक आहे मुंजा, हो. तर आपण त्याच्याबद्दल सगळं डिस्कस करू. हो, त्याआधी जे आपले नवीन व्ह्यूअर्स आहेत बरोबर. त्यांना तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार का? हो. जय गुरु आदेश सर्वांना. मी गुरुनाथ गोसावी आहे. पुण्यामध्ये जे 6वं ज्योतिर्लिंग आहे शाकिनी डाकिनी भीमाशंकर, मी तिथं असतो. जर कोणाला काय गुरुदीक्षा घ्यायची असेल किंवा काय विद्या शिकायच्या असतील किंवा कोणतं साधना वगैरे मंत्र यंत्र तंत्र किंवा अजून काय गोष्टी शिकायच्या असतील किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल तर मी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल. तर माझा पहिला प्रश्न आहे गुरुजी, मुंजा म्हणजे नेमकं काय आहे? बघा, मुंजा म्हणजे कसं बघा, कोणता एक लहान मुलगा असतो, त्याच्या काही इच्छा अधुऱ्या असतात. तसं तर प्रत्येक मनुष्य असतो, स्त्री असू दे किंवा पुरुष असतो, प्रत्येकाच्या काही इच्छा अधुऱ्या राहिल्यामुळे तो प्रीत योनीमध्ये, भूत योनीमध्ये, पिशाची योनीमध्ये मुंजा किंवा अजून काही एनर्जीज असतात, स्पिरिच्युअल एनर्जीज, त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. त्याच्यामुळे वेगवेगळ्या योनीमध्ये त्यांचा जन्म होतो किंवा भटकत राहतात. बरोबर. असं तर मुंजा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. असं आता लोकांना फक्त काय वाटतं झाडावरतीच मुंजा असतो, असं नाहीये. वेगवेगळ्या प्रकारची मुंजा असतात, त्यांची पण वेगळी शक्ती असते, वेगवेगळी पॉवर असते, वेगवेगळी क्षमता असते. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कोणत्या पुस्तकात ग्रंथात वगैरे लिहिलं नाहीये. बरोबर. कसं स्मशानातला मुंजा असतो, असं स्मशानमध्ये पण कसं ते किती जुनं स्मशान आहे, 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष असं, आणि त्याच्यामध्ये पण किती लोकांचा मृत्यू झाला, किती लोकांना तिथं जाळलंय. बरोबर. असं त्याच्यानंतर महाशमशान असतो. महाशमशानमध्ये पण तिथे तर डेली डेड बॉडी येत असते. बरोबर. शव येतच असतो. बरोबर. तिकडचं झालं. नंतर मरगड झाला. मरगडमध्ये पण हे असतो, मुंजा असतो. बरोबर. लहान पोरग असेल त्याला दफन केलं असेल किंवा जाळलं असेल, मोस्टली दफन केलेलं किंवा त्याची अतृप्त आत्मा किंवा अतृप्त इच्छा असेल त्याची ती, त्यासाठी. त्याच्यानंतर मग नदी झाली. बरोबर. समजलं. नंतर मग समुद्रामध्ये कोणी आत्महत्या केली असेल, लहान पोरगा वगैरे, हो असं त्याची झाली, किंवा नदीवरती झाली. त्याच्यानंतर तलाव असतो. तलावमध्ये पण काही लोकांचा बाळा वगैरे असतात, मुलं वगैरे, त्यांचा जीव जातो, पोवायला वगैरे जातात. तर असं नदीमध्ये पण आहे. नंतर बावडी विहीर असते, तिथे पण जातात. तिथे पण कधी कधी लोक पोवायला, मुलं वगैरे पोवायला जातात, कोणाकोणाचा मृत्यू होतो. बरोबर. असं त्याच्यानंतर मग जंगल झालं. जंगल त्याच्यानंतर मग कुठे खंडर ठिकाण झालं, जिथे कोणाचा वास नाहीये. असं किंवा कोणती मंदिरं पण आहेत, त्याच्यामध्ये त्या मंदिरामध्ये म्हणजे ते बंद पडलेली मंदिर आहेत, तिथं कोणच जात नाही, लक्ष ठेवत नाही, तिथे पण कधी कधी त्यांचा वास असतो. अच्छा. असं नंतर मग झाडं झाली, वेगळ्या प्रकारची झाडं झाली. वडाचं झाड झालं, उंबराचं झाड झालं, पिपळाचं झाड झालं, अशोकाचं झाड झालं, बेलाचं झाड झालं बेलाचं. त्याच्यानंतर काय बोलतात, शमीचं झाड झालं. त्याच्यानंतर जे बाबलीचं झाड असतं, म्हणजे असे वेगळे झाड आहेत, त्यांच्यावरती पण ती शक्तीचा त्या वास असतो. अच्छा. तुम्ही म्हणाले की एक मुलाचा जीव, लहान मुलाचा जीव, बरोबर, पाणीमध्ये गेला, अकाल मृत्यू समजा, अकाल मृत्यू. हो बरोबर, अकाल मृत्यू समजा ज्या ठिकाणी झाली आहे तिकडचाच तो मुंजा झाला. हो, तिकडची तो त्याचा एक स्पेसिफिक प्लेस तो डिसाइड करतो, आणि त्याची आत्मा तिथेच असते. अच्छा. असं शरीर लोक घेऊन जातात, पण त्याची आत्मा तिथेच असते. पाण्यातला मुंजा झाला, झाडातला झाला, जमिनीचा झाला. हो बरोबर.
मुंजा म्हणजे नेमकं हेच आहे की एक आत्मा आहे, लोकांनी बरोबर. त्याला मुंजाचं नाव दिलंय कारण ते बरोबर. लहान असतं, लहान बरोबर. बाळाचं अकाल हो मृत्यू नाही, लहान झाल्यानंतर. थोडं एक हा. मोठा असतो, मोठा पण असतो. अच्छा 7 वर्षाचा, 8 वर्षाचा अच्छा. किंवा 10-12 वर्षाचा अच्छा असं, किंवा 12-13, 14-15 वर्षाचे पण असतात. त्याच्यामध्ये समजलं. कोण ब्राह्मण पण असतात अच्छा. असं. हा, ब्राह्मण जो ब्रह्ममुंजा आपण बोलतो हो. त्याचे उपनयन संस्कार होतात अच्छा. असं. जेव्हा तो दीक्षित होतो 8व्या वर्षी किंवा 9व्या वर्षी, अच्छा. तर त्याचं ते मुंडन करावं लागतं. अच्छा. हा, मुंडन केल्याच्या नंतर जर त्याचा जीव गेला, हा. जसे त्या मुंजा पिक्चरमध्ये मुंजा पिक्चरमध्ये दाखवलंय. दाखवलं हा, हा, हा. की त्याला ती स्त्री मुंडन असते, करतात त्याचं. हा स्त्री असते, ती त्याला आवडत असते. हा, हा, हा. बरोबर बरोबर. मग त्याचं पण तिचं लग्न ठरलेलं असतं. ठरलेलं असतं. मग त्याचं मुंडन वगैरे, उपनयन मध्ये संस्कारमध्ये त्याचं मुंडन वगैरे करून हे करतं. मग तेव्हा त्याचा जीव जातो, जीव जातो, त्याला मारतं, तेव्हा तो हे होतो, काल मृत्यू. बरोबर. हा. हो. त्याची इच्छा अधुरी राहते. अधुरी राहतं. तर तू झाडावर जाऊन बसतो. हो तर हे जे पिक्चर मध्ये दाखवलं एक्झॅक्टली होतो तसंच हो होतो. हो, सत्य गोष्ट, प्रत्येक सत्य हा रिअल गोष्ट ही. कोणता मुंजा सगळ्यात जास्त धोकादायक असतो? बघा, साधक त्याला सिद्ध करतो, तो कोणत्या इंटेन्शन साठी सिद्ध करतो, चांगल्या इंटेन्शन साठी, चांगल्या कामासाठी सिद्ध करतोय किंवा वाईट कामासाठी सिद्ध करतो, ते महत्वाचं असतं असं. आता मुंजामध्ये पण भरपूर मुंजे आहेत, बरोबर. ब्रह्ममुंजा असतो आणि एक मरगटिया मुंजा असतो मरगटमध्ये. अच्छा. असं. तर मरगटमध्ये जो मुंजा असतो तो सर्वात सुप्रीम लेवलचा असतो, तो खूप धोकादायक असतो. अच्छा. हा, कारण की मरगटमध्ये ज्या शक्त्या असतात त्यांना दिसत नाही. हा. मरगडमध्ये ज्या शक्ती असतात त्यांना दिसत नाही. ते डायरेक्ट जर तुम्ही त्याच्या साधनेसाठी, सिद्धीसाठी बसले तर तुम्हाला डायरेक्ट उचलून आपटतात. अरे बापरे. असं. मग तुम्ही किती पण सुरक्षा कवच लावा, तुम्हाला उचलून आपटणार, रक्तबंबाळ करणार. मला म्हणजे सिद्ध करायचं कसं हो. प्रयत्न करतो तसं रागाने. असं. मरगडमध्ये तुम्ही कोणती पण हे करा. अच्छा. मुंजा साधनेसाठी, सिद्धीसाठी बसले मरगडमध्ये, तर ती सुप्रीम पॉवरची असते. तर ह्याला सिंपल वर्ड्स मध्ये कसं आपण डिफाईन करू दोन्ही? ना, ब्रह्ममुंजा वेगळा असतो. ब्रह्ममुंजामध्ये ब्राह्मण कुळातला असतो तो. अच्छा. त्याला पण नॉलेज असतं. अच्छा. पण जो मरगटिया मुंजा असतो हा. तो एकदम सुपिरियर लेवलचा असतो. कारण की शमशानमध्ये, महाशमशानमध्ये आणि मरगडमध्ये खूप डिफरन्स आहे. मरगड बोलत एकदम टॉप नॉच झालं. म्हणजे काय एक्झॅक्टली काय? हा, मरगट म्हणजे काय, तिथं जफन पण केलं जातं, लहान बाळ असतात त्यांना काढलेलं जातं, अच्छा. मोठ्या माणसांना जाळतात. हा. आणि बरोबर. बाजूला नदी किंवा तलाव असतो आणि आजूबाजूला 3 रस्ता किंवा 4 रस्ता असतो. अच्छा. तर त्याची पॉवर जास्त असते. अच्छा, समजलं. त्याला बोलतात मरगट. बरोबर. असं. त्याच्यामध्ये पण जो 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष जुना असेल तर त्याची पॉवर अजून वाढते. एवढे जुने पण असतात? हो. असं. आणि तिथे डेली एक प्रेत, म्हणजे 1 जण मेलेलं, 2 जण मेलेलं, 3 जण मेलेलं, कोण ना कोणतरी डेली येतच असतं. ते महाशमशान सारखंच असतं. तिकडे जर कोणतं झाड वगैरे असेल किंवा पाणी असेल, पाण्याचं ठिकाण, मी तुम्हाला जसं बोललो तसं, जो मरगटमध्ये जो मुंजा असतो तो भरपूर पॉवरफुल असतो. आणि कसं बाजूला नदी पण असते. बरोबर. तिथं मरगडमध्ये झाड असेल तर तिकडची पण पॉवर असते. अच्छा. कधी कधी 3 रस्ता किंवा 4 रस्ता असतो, म्हणजे अजून तो जास्त पॉवरफुल होतो. असं असतं. आणि ज्या मरगडमधल्या ज्या शक्ती असतात त्यांना जास्त दिसत नाही, आंधळ्या असतात त्या. जेव्हा साधक बसतो सिद्ध करायला, साधकाला उचलून आपटतात, रक्तबंबाळ करतात, त्या परीक्षा घेतात साधकाची. साधक जो आहे, मग तो स्त्री असू दे किंवा पुरुष असो, त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे, तो आम्हाला सांभाळू शकतो की नाही. अच्छा, असं असतं. बघा, म्हणजे तर मी तुम्हाला सांगितलं का, स्मशानचं झालं, मरगडचे झाले, नदीचे झाले, तलावाचे झाले, शमशानचे झाले. बरोबर. कसं साधनासाठी कसं असतं, तुम्हाला योग्य गुरु लागतो, गुरुदीक्षा घ्यावी लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरु सांगतो त्या शिष्याला की तुला अशी साधना करायची. आता समजा तुम्ही वडाच्या झाडाखाली साधनासाठी बसलो, बरोबर, तर गुरु तिथे जाऊन बघतो पहिले, या वडाच्या झाडाखाली किंवा वडाच्या झाडावरती त्याचा वास आहे का. बरोबर. किंवा उंबराचं झाड झालं, किंवा पिपळाचं झाड झालं, किंवा बेळाचं झाड झालं, किंवा शमीचं झालं, किंवा अशोकाचं झालं, बरोबर, किंवा बाबळीचं झाड झालं, तिथं त्या शक्तीचा वास आहे की ना, मुंजाचा वास आहे की ना. अच्छा. त्याच्यानंतर मग साधना असते, 45 दिवसाची साधना असते, 45 डेजची साधना असते. अच्छा. हा, मग तो साधक कसा असतो, ती साधना कशी ठेवायची, सात्विक ठेवायची की तामसिक ठेवायची. अच्छा, असं डिसाइड होतं. हो. त्या सर्व गोष्टी गुरु आणि शिष्य या दोघांच्या मध्ये डिस्कशन होऊन, कन्व्हर्सेशन होऊन, जी शक्ती आहे त्यासोबत बातचीत करून मग त्याची साधना सांगितली जाते. अच्छा, असं. सात्विकमध्ये जेव्हा आपण सिद्ध करतो तेव्हा तो सौम्य असतो, जास्त उग्र नसतो, क्रोधित नसतो, राग हे नसतो. नसतो. हा, राग शांतीने सगळं काम करतो. शांतीने सर्व कामं करतो.
आणि जेव्हा आपण उग्र ह्याच्यात स्वरूपात तामसिक स्वरूपात सिद्ध करतो तर तो उग्रमध्ये जास्त असतो. तो कधी पण तुम्हाला त्रास देऊ शकतो. मुंज्या आणि भूत यात काय फरक आहे? मुंजा असतो त्याच्यामध्ये भूतापेक्षा 50 पटीने किंवा 100 पटीने पॉवर जास्त असते. अच्छा. जो भूत असतो त्याला शरीर नसतं, फक्त धूर असतो, हवा असते. हवा असते. असं कारण की भूत कधी बनतो व्यक्ती हम्म. जेव्हा त्याचं शरीर पूर्ण जळतं अच्छा. तेव्हा त्याचं रूपांतर भूतामध्ये होतं. अच्छा. एक आपल्याला धुराची सावली सारखी दिसते. पण जो मुंजा असतो त्याचं प्रत्यक्षीकरण होतं. अच्छा. असं असतं. जसं पिक्चरमध्ये आपण बघितलं की त्याला तो प्रत्यक्षीमध्ये त्याला प्रगट होऊन त्याला हे करतो तो. हा. असं तो आकार घेतोय का? हो. झाडाचा हा. आकार घेतो. असं असतं. तर हे मुंज्या आणि आकार भूत- घेतात. आणि भूत जे काम करू शकत नाही ते मुंजा करू शकतो. आता भूताची एक मर्यादा असते बाबा की तू 50 किलोमीटरच्या आतमध्येच काम करू शकतो. अच्छा. मुंजाची पण मर्यादा असते. पण मुंजा आता भूत जर 50 किलोमीटरच्या आतमध्ये काम करत असेल तर मुंजा 500 किलोमीटरच्या आतमध्ये काम करेल. अच्छा. रेंज असते त्याची. हा, रेंज जास्त कामावरची. असते. अच्छा. तेवढीच त्याला स्पीड पण असते. मुंजाची. हा, ते पण त्याच्यामधला कोणता आहे तो ब्रह्ममुंजा आहे, मरगटिया मुंजा आहे, पिपलास मुंजा आहे, वटचा मुंजा आहे, शमशानचा मुंजा आहे, नंतर जलमुंजा आहे जे जलमध्ये असतात ते असं, किंवा जंगलमधला मुंजा आहे असं. त्यांची स्पीड असते, पोटेन्शियल असते, कॅपॅसिटी असते. अच्छा. असं जसं आपण बोलतो ना की प्रत्येक माणसाची जेवणाची भूक वेगळी असते. कोण 2 चपात्या खातं, कोण 4 खातं, कोण 10 पण खातं. बरोबर. तसं त्यांच्यामध्ये पण असतं. जशी त्यांच्याकडे पॉवर असते ते लोक तसे काम करतात. बरोबर. असं असतं. मग भूत थोडा लो लेवलचं झाला, मुंजा त्याच्यापेक्षा सुप्रीम लेवलचं. सुप्रीम लेवलचा मोठा. असं. एखाद्याच्या घरी मुंजा सोडलं की याला त्रास दे, हो. तर ते काय उपाय आहेत? हा, कसं असतं जे मुंजा असतात बरोबर ते बरोबर. असे लहान बाळ असतात. हा. 17-18 वर्षाचे त्याच्या अंडरच्या आतमध्ये असतात. हा. बरोबर. 10-11 वर्षाचे किंवा 12-13 वर्षाचे बरोबर. असं. तर कसं ते लोक जातात, पण कसं तुम्ही लोकांचं सांगणार वाईट करायला तर तुम्हाला पण त्याचा वाईट परिणाम भोगावे लागतो नंतर. बरोबर. असं असतं. कधी कधी कसं होतं, आता समजा कोणता तांत्रिक असेल किंवा अघोरी असेल, तो काय करतो कोणाच्या परिवारावरती कुटुंबावरती त्या मुंजा शक्तीला चालवतो की जाऊन त्रास दे. बरोबर. पण त्याच्याकडे जर चांगला व्यक्ती असेल ज्याने देवाची पूजापाठ रोज करत असेल, दान पुण्य सेवा करत असेल, तर तो मुंजा त्यांचं काय करू शकणार नाही. अच्छा. तिथे पित्र उभे राहणार. नाही, ते बॅकफायर होणार. बॅकफायर होणार. अच्छा. कारण की तो ज्याच्यावर चालवलंय ते त्याला थोडी माहिती आहे. ज्याने चालवलं त्याला थोडी माहिती आहे की तो पण देवाची पूजापाठ भक्ती करतो. बरोबर. थोडा फरक पडणार, 100% पैकी 20% किंवा 30% इफेक्ट पडणार. बरोबर. 70% त्याचा नेगेटिव्ह एनर्जीचा जो इम्पॅक्ट आहे तो कमी होणार, मायनसमध्ये जाणार. अच्छा. फक्त 20 किंवा 30% थोडा जाणवणार तुम्हाला की तुमच्यावर कोणीतरी काहीतरी केलं. पण तुम्ही देवाची पूजापाठ करताय, तुमचं साधना चालू आहे, आई वडिलांची सेवा करताय, मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दान पुण्य करताय, तुम्हाला जास्त इम्पॅक्ट नाही होणार. कारण की कसं तुम्ही साधना पण करताय, सेवा पण करताय, भक्ती पण करताय, दान पुण्य पण करताय, तुम्ही धर्मावरती चाललेत, तर कसं तुम्ही 4ही साईडून नाही 10ही साईडून तुम्ही प्रोटेक्टेड आहात. बरोबर. असं मग ती शक्ती रिटर्न बॅकफायर करते. बरोबर. असं असतं. ज्याने चालवली त्याला त्रास होतो. बरोबर. असं असतं. तर हे फक्त मुंजा नाहीये गुरुजी, म्हणजे कुठलीही आत्मा सोडली असेल कोणावर तर हो. आपण देवाचे कामं करतो, आपल्यासोबत पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर बरोबर, तुम्हाला हार्म नाही होणार जास्त. नाही होत. देवाचे कामं आपण करत राहायचं, देवाची बरोबर. पूजा करत राहायची. बरोबर, रोज. बरोबर. कारण की असं तुमचं पुण्य वाढत चाललंय. हा. काय वाढत चाललंय? हा, पुण्य. पुण्य जेव्हा जेव्हा वाढतं तुमची आयु पण वाढते. बरोबर. तुमची न होणारी कामं पण होतात. भाग्य उदय होतं. बरोबर. आपण बोलतो ना भाग्य झोपलंय आज. हा. भाग्य उदयासाठी तुम्हाला देवदर्शन, तीर्थस्थान करावे लागतात. अच्छा, समजलं. असं म्हणून आपल्या सनातन संस्कृतीमध्ये परंपरामध्ये आहे की देवधर्म करा, तीर्थक्षेत्र आहे तिथे जाऊन दर्शन घ्या. बरोबर. मुंजाची साधना कशी असते? विधिविधान असतात, ग्रह नक्षत्र तारे दिवस असतात, मुहूर्त असतात. त्याच्यानंतर मग त्या गोष्टी सर्व एकत्र आल्याच्या नंतर टायमिंग असतो. बरोबर. असं कधी ब्रह्ममुहूर्तामध्ये हे करावं लागतं, कधी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर. अच्छा. असं किंवा कधी रात्रीचा जो अंतिम प्रेयर असतो 12 ते 3 त्याच्यामध्ये त्या गोष्टी कराव्या लागतात. अच्छा. गुरु आपल्याला सर्व गोष्टी सांगतात. असं समजलं. साधना तुम्हाला विधी सांगायला काय नाही, पण कसं लोक फॉलो करतील आणि कसं त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्टवर लोकांना व्हायला नको. बरोबर. म्हणून मी तुम्हाला फक्त एक थोडक्यात सांगितलं. बरोबर. कारण की असं लोक काय करतात की व्हिडिओ बघतात आणि लगेच हे करतात.
तसं त्यासाठी तुम्हाला योग्य गुरु करा, गुरु दीक्षा घ्या, बरोबर गुरुकडून ते ज्ञान प्राप्त करा. बरोबर. आणि असंच नाही, मुंजा साधना भरपूर आहेत, देवाच्या पण साधना आहेत, देवीच्या पण साधना आहेत. ते करून तुम्ही ते सर्व गोष्टी हे करा. बरोबर. आणि पॉझिटिव्ह वे मध्ये घ्या, निगेटिव्ह वे मध्ये तुम्ही हे करू नका. बरोबर. नाही तर त्याला काय अर्थ नाहीये. समजलं. असं कारण की बघा, शेवट चांगला झाला तर सर्व गोष्टी चांगल्याच होतात. आपले जेवढे पण व्ह्यूअर्स आहेत बरोबर. त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे का? बघा कसं, आता मी तुम्हाला सांगितलं ही रिअल स्टोरी आहे, पण कसं तुम्ही देवीची साधना करा, नित्यनियम सेवा करा, पूजापाठ करा, हवन करा, आई वडिलांची रिस्पेक्ट करा, आई वडिलांची सेवा करा. जेव्हा भगवंताला परमेश्वराला वाटेल तेव्हा ते तुम्हाला कोणत्या पण स्वरूपात शक्ती प्रदान करतील. असं सत्याने चाला, धर्मावर चाला, एकनिष्ठ राहावा, छलकपट करू नका. जसं तुम्ही आम्हाला दिली एक आयडिया, असे आपले किती व्ह्यूअर्स आहेत त्यांना पण काही पितरांना काय द्यायचं असेल तर ते काय करू शकतात? पितरांना तुम्ही दही भात, तीळ झाले, थोडासा भात घ्यायचा, थोडीशी दही आणि थोडेसे काळे तीळ, ते तुम्ही रोज पण ठेवू शकता किंवा दर अमावस्याला, दर पौर्णिमेला ठेवू शकता. असं काय हरकत नाही की सर्व पितरमध्ये अमावस्या असते, जो पितरांचा माणूस त्याच्यामध्येच ठेवला पाहिजे. दर अमावस्या, दर पौर्णिमेला ठेवू शकतो. किंवा पितरांची जी काय आवडती वस्तू असेल ती पण तुम्ही ठेवू शकता. जरी तुम्हाला डेली जमलं नाही तर आठवड्यातून एकदा ठेवू शकता तुम्ही, नाहीतर मग अमावस्या किंवा पौर्णिमेला तुम्ही ठेवू शकता. असं काय स्पेसिफिक जागा आहे जिथे ठेवायला लागेल? हा, तुम्ही काय घरात पण ठेवू शकता, तुमची गॅलरी असेल, बाल्कनी असेल, असं त्यांच्या तुम्ही ठेवू नावाने? शकता. हो, त्यांच्या नावाने. किंवा टेरेस असेल, टेरेसवरती पण जाऊन तुम्ही ठेवू शकता. ते काय पशु पक्षीच्या स्वरूपात येऊन खाऊन निघून जाते. बरोबर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आलेत. धन्यवाद. गुरुजी पुन्हा आलेत आपल्या व्हिडिओमध्ये आणि पुढे पण येत राहणार आहे. जर तुम्हाला ह्यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल, ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही कमेंट सेक्शनमध्ये ॲड करणार आहोत. ह्यांची इन्स्टा आय डी पण आहे, त्यांची इन्स्टा आय डी पण आम्ही मेन्शन करणार आहोत आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.